शहरातील चैतन्यनगर शिवमंदिर ते सांगवी विमानतळ रस्त्यालगत असलेल्या गार्डनच्या सर्वांगीण विकासासाठी ज्येष्ठ नागरिक आनंद कल्याणकर यांच्या वतीने आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। रस्त्याच्या लगत गार्डन आणि मॉर्निंग वॉकसाठी ट्रॅक उभारण्यात आले आहे। दररोज शेकडो नागरिक या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी येत असतात। मात्र मागील काही दिवसापासून या गार्डनची दुरावस्था झाली आहे। शिवाय सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाले आहेत। तात्काळ समस्येचं निराकरण करण्याची मागणी उपोषणकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार आनंद कल्याणकर यांनी केली आहे। त्यांच्या या उपोषणाला काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली। शिवाय आसना मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य, परिसरातील नागरिक उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गार्डन मेंटेनन्स करत असताना त्याला फवारणीची गरज आहे। हिरवळ राहण्यासाठी त्याला पाण्याची गरज आहे आणि याच्यामध्ये निर्माण झालेलं तण ते काढण्याची सुद्धा गरज आहे। याशिवाय गेल्या 6 महिन्यामध्येच इथं दोन्ही बाजूनी रस्ता तयार करण्यात आलेला आहे, परंतु ह्या वॉकिंग ट्रॅक या रस्त्यावर सिमेंट पेवरचे रस्ते केलेत ते दबून गेलेले आहेत। कित्येक लोकांना सकाळी अंधारात 4 वाजता चालता येत नाही। अनेक लोक इथं पडलेले मी पाहिलेले आहेत, त्यांना उठवलेले आहे, मदत केलेली आहे। पावसाळ्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात 2-2 दिवस साचलेलं राहते। त्यानंतर इथं बाथरूमची सोय नाही आणि हे गार्डन सुरक्षित राहण्यासाठी आमचं तर म्हणणं आहे की जेव्हा गार्डन सुरू केलं विकसित करण्याला त्याच्या अगोदर जाळी लावायला पाहिजे होती, संरक्षण भिंत लावायला पाहिजे होती, म्हणजे हे गार्डन चांगल्या प्रकारे टिकलं असतं। आणि सायंकाळच्या वेळेला खूप मोटरसायकली आणि स्कूटी इथं चालवतात, येणाऱ्या वृद्ध माणसांना धक्का लागतो, पडतात, ते बंद केलं पाहिजे। परंतु मला वाटतं की निधी कमी पडत नाही, फक्त काम करून घेण्यामध्ये आपण प्रशासन आणि लोक कमी पडत आहेत। एक दबाव ग्रुप असला पाहिजे शहरामध्ये, जे काही प्रश्न सोडवायचे ते लोकांच्या दबावातून सुटतात, हे एक उत्तम उदाहरण आहे। आम्ही नोटीस दिली प्रशासनाला 19 तारखेला 30 तारखेला उपोषणाला बसायचं, तर या 2-3 दिवसामध्ये बऱ्यापैकी कामाला सुरुवात झालेली आहे, पण या कामावर आम्ही समाधानी नाहीत। आईसारखी माया आणि घरासारखी छाया। सो जयश्री जयस्वाल मॅडमचे मा संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल सर्व सोयीयुक्त, सुसज्ज व CCTV कॅमेरायुक्त प्रशस्त इमारत। इयत्ता 11वी व 12वी नीटच्या विद्यार्थ्यांसाठी अटॅच रूम, डायनिंग हॉल, स्टडी रूम। मा संतोषी मुलीच्या हॉस्टेलमधील सुविधा 2, 3 आणि 4 मुलींसाठी स्वतंत्र अटॅच रूम, शांत हवेशीर स्टडी रूम, रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन, डायनिंग हॉल, बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद, शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी RO फिल्टरची व्यवस्था, स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, स्वतंत्र लिफ्टची व्यवस्था, इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध, संपूर्ण सुशिक्षित महिला कर्मचारी, मुलींकडे संपूर्ण वैयक्तिक लक्ष आणि 24 तास महिला सिक्युरिटी। मा संतोषी बॉयज हॉस्टेलमधील उपलब्ध सुविधा 2, 3 आणि 4 मुलांसाठी स्वतंत्र अटॅच रूम, शांत हवेशीर स्टडी रूम, रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन, डायनिंग हॉल, बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद, शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी RO फिल्टरची व्यवस्था, स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध, संपूर्ण सुशिक्षित कर्मचारी, मुलांकडे वैयक्तिक लक्ष। मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी मा संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल नांदेड। संपर्क मा संतोषी मुलीचे हॉस्टेल कैलासनगर नांदेड आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल RCC क्लासेसच्या पाठीमागे राजेंद्र नगर नांदेड।